चहा घे ना थोडासा. आई कालपासून तू साधं पाणी देखील प्यायलेलं नाहीयेस. तुझ्या तब्येतीचं काही नुकसान झालं तर तुझा त्रास होईल आई. बरं चहाच सोड. तू घरी जाऊन थोडा वेळ आराम करतेस का? नाही रे, काल रात्रीपासून तू झोपलेली देखील नाहीयेस. राजन, यांना बरं वाटेपर्यंत मी इथून हलणार नाहीये. आई आई पण तुझी तब्येत बिघडली तर काय करायचं आई? आणि मी आहे ना इथे. तू तू घरी जाऊन थोडा वेळ आराम कर ना प्लीज. माझी तब्येत काही महत्वाची नाहीये, ह्यांचं बरं होणं हे महत्वाचं आहे राजन. हो पण पण तू काळजी करू नकोस. बाबा लवकरच ठीक होतील आई. डॉक्टर म्हणाले की 48 तास क्रिटिकल आहेत. त्यातले फक्त 24 तास झालेत. मग काळजी तर वाटणारच ना. आई तू टेन्शन नको घेऊस. पुढच्या 24 तासात बाबांची तब्येत नक्की बरी होईल बघ. मग मग बाबांना आपण घरी घेऊन जाऊ. हा ऋषी भाऊ सॉरी. अहो मला कळालंच नाही त्या कधी सटकल्या. हे बघ आता झालं ते झालं. पुढे काय करायचं याचा विचार करूया. ऋषी भाऊ काय करायचं आता? त्या काल रात्री निघालेत म्हणल्यावर आतापर्यंत पोहोचले बी असतील. हे बघ असं होप सोडून नाही चालणार आपल्याला. मग त्या कशा गेल्यात काय माहितीये तुला? तू बस नाहीये म्हणालास ना, मग त्या गेल्या कशा नक्की? हो टेम्पोने गेल्यात म्हणजे आमच्या गावच्या आजूबाजूच्या गावचे जे टेम्पोवाले आहेत की नाही ते मुंबईला भाजीपाला घेऊन येतात आणि जाताना एखादी सीट गावली तर घेऊन जातात. आणि हे टेम्पोवाले माल कुठे देतात नक्की? इथंच मार्केटला, व्यापाऱ्यांना नाही तर हॉटेलमध्ये. आपलं कॉलेज आहे की नाही त्याच्या शेजारची गल्ली आहे ना, तिथपर्यंत तिकडचा माल पोहोचतो हे माहिती आहे मला. चल ना मग तिथे चौकशी करूया. त्या टेम्पोवाल्याचा नंबर मिळाला ना तर कामच होईल आपलं. चल. चला पोरींनो बसा गाडीत. सरे, आम्ही नैवेद्य करायला घेतलाय. काय लागलं तर आम्ही तुला विचारतोय. हे बघ, आबांच्या आवडीचे समदे पदार्थ केले आहेत. काय बी काळजी करू नका. कमळीपासून इतकी मोठी गोष्ट मला पावली. तिला जेव्हा समजेल तेव्हा काय होईल ग? सरे तो विचार सोड आता. मी तर म्हणते श्राद्ध झालं की सरळ तिला फोन करून बोलून घे आणि सरळ सगळं खरं सांगून टाक. नाही ग, कमळीसाठी आबा काय होतं तुम्हाला ते माहित आहे ना व. जेव्हा तिला समजेल का आता आबा या जगातच नाही, तेव्हा तिचं काय होईल या विचारानं माझ्या अंगावर नुसतं काटा उभा राहतो या.
सरोजताई बाहेर माणसं जेवण घेऊन आली आहेत. ती भांडी कुठं ठेवायची विचारते. अहो पण आम्ही तर काय बी मागवलं नव्हतं. अहो ताई, अहो ते मी मागवलंय. आता मगाशी तुम्हाला बोललो नाही का, आबांच्या नावाने मला अन्नदान करायचं आहे म्हणून. अहो पण एवढं समजा करायची काय गरज आहे हो? ताई, आबांनी इतकं केलंय आमच्यासाठी, किमान आम्हाला एवढं तरी करू द्या. हॅलो, हा आला का बॅनर? हा आलोच मी, आलोच. ताई, तेवढं बॅनर लावून येतो. आई, अगं चल ना मीटिंग रूम मध्ये. फॉरेन डेलिगेट्स व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी तयार आहेत, आपण जाऊयात. आय नो रोहित, पण ऋषी कुठे आहे? आई, मी तुला आधीच सांगितलं होतं की ऋषी काही वेळेवर येणार नाही. अरे ऋषी आला नाही तर प्रेझेंटेशन कोण देणार आहे? अगं असं काय करतेस, आपण देऊया ना प्रेझेंटेशन. हे बघ आई, तसंही ऋषीने माझेच सजेशन्स घेऊन स्लाइड्स तयार केल्यात की नाही. अगं मग आपण प्रेझेंटेशन दिलं तर काय हरकत आहे. पण तुला खरंच एक सांगू का, ऋषी हे जे काही वागतोय ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. अगं तू त्याच्यावर एवढा मोठा प्रोजेक्ट सोपवलास, इतकी मोठी जबाबदारी दिलीस त्याला, आणि हा कसा वागतोय. आणि तूच नेहमी म्हणतेस ना की बिझनेसमध्ये हुशारी इतकंच डिसिप्लिन आणि सिन्सिअरिटीला महत्व आहे. कसा वागतोय ग ऋषी? तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मलाही खरंच कळत नाही ऋषीच्या डोक्यात काय चाललंय. लेट्स गो. अगं आई, तुझं काय चाललंय? कुठेस तू? आत्ता फोन करतेस? काय? आई आई, मला नाही जमणार ग यातलं सगळं. मी घोळ घालून ठेवेन. आई नको ना, तू आधी. हॅलो 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 आई, फोन ठेवला. ही आई पण ना स्वतः कुठेतरी जाऊन बसते आणि मग मला सगळ्या गोष्टी करायला सांगते. व्हॉट हॅपेंड? वेअर इज ग्रॅनी आजी? तुझी ग्रॅनी आजी कुठे हे जर मला माहिती असतं ना, मी स्वतः तिकडे गेली असती, तिला घेऊन आली असती. काय करायला लावते काय माहिती. तुझ्या ग्रॅनी आजीचं डोकं कुठे चालतं ना हेच मला कळत नाही. आता सगळं मला निस्तरायला सांगतेय. होच नसतं. अशी ना संग करून लावून दे ना, माझं डोकं फिरवू नकोस तू आता. तुला सुरू व्हायची काही गरज नाहीये. हे बघ, मला तर काही विचारू नकोस. माझं डोकं बडबडलंय. मला कळलं. ओके, ग्रॅनी आजीचा प्लॅन ना, म्हणजे तुला शेंड्या लावत असणार. कारण तू बघच, तिचा हा पण प्लॅन ना फ्लॉप असेल. फ्लॉपच प्लॅन देते. तुम्ही ना एक काम करा, एकमेकींना नुसत्या शेंड्या लावत बसा आणि माझा कोणी विचार करूच नका. युजलेस. काय हिच तिथे ती आई आणि ही मुलगी मला वेड लावणार. वेड.